नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय करतो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। जगाचा भूगोल आपण ही एक सिरीज पाहत आहोत। ह्या सिरीज मध्ये आपण 20 व्हिडिओ आहेत। या 20 व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप ह्या 7 खंडाची व इतर देशांची माहिती मिळून असे 20 व्हिडिओ आपण करत आहोत। या 20 व्हिडिओपैकी इस्रायल, सौदी अरेबिया, मलेशिया, जपान, श्रीलंका, आफ्रिका, इजिप्त, टांझानिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, उत्तर अमेरिका खंड ह्या 11 व्हिडिओची माहिती आपण आत्तापर्यंत पाहिली आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दक्षिण अमेरिका खंड ह्या व्हिडिओची माहिती पाहणार आहोत। आणि दक्षिण अमेरिका खंड हा 12वा व्हिडिओ आहे। ह्याच्या आधी 11 व्हिडिओज टाकलेले आहेत, ते पाहिले नसतील तर ते पाहून घ्या। आणि आता येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा जो काही स्पर्धा परीक्षेचा काळ आहे त्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये ह्यावर आधारित प्रश्न हे पडलेले आहेत। पडलेलेच प्रश्न आपण ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि जे पडू शकतील असे सुद्धा घेतलेले आहेत। टीईटीचा पेपर 1 आणि पेपर 2 जर तुम्ही देणार असाल तर ह्याच्या बाहेरचा प्रश्न परीक्षेमध्ये पडणार नाही। त्यामुळे ह्याच्यातील लाईन तुम्ही लक्षात घ्या। आणि जेवढ्या काही स्पर्धा परीक्षेत आहेत त्याच्यामध्ये जगाचा भूगोल हमखास विचारला जातो, 1-2 मार्काला प्रश्न असतो। त्यामुळे जे काही तुम्ही दुसऱ्या सुद्धा परीक्षा देणार असाल तर ते सुद्धा त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे। म्हणजे हे मल्टी अँगलनं बनवलेले एक प्रकारचं कॉम्बो आहे। या कॉम्बोमध्ये तुम्हाला सर्व परीक्षांमध्ये हा जगाचा भूगोल तुम्हाला उपयोगी येईल आणि त्यातल्या त्यात एक जनरल बेसिक नॉलेज म्हणून सुद्धा महत्त्वाचं उपयोगात येईल। आणि कोणी विचारलं तर त्यांना सुद्धा सांगता येईल तुम्हाला। आता 12व्या व्हिडिओमध्ये आपण दक्षिण अमेरिका खंडाबद्दल माहिती पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण उत्तर अमेरिका खंड पाहिला होता। या व्हिडिओमध्ये आता दक्षिण अमेरिका खंडाबद्दल माहिती पाहू। दक्षिण अमेरिका खंडाची वैशिष्ट्ये कोणती? दक्षिण अमेरिका खंडाची वैशिष्ट्ये कोणती? तर जगातील सर्वात विस्तीर्ण खोरे असलेली नदी, सर्वात जास्त क्षेत्र व्यापलेले विषुववृत्तीय सदाहरित वने ज्यांना वर्षावने असे सुद्धा म्हणतात, आणि लांबवर पसरलेल्या पर्वतरांगा। जगातील सर्वात विस्तीर्ण खोरे असलेली नदी कुठे आहे? दक्षिण अमेरिका खंडात। सर्वात जास्त क्षेत्र व्यापलेले विषुववृत्तीय सदाहरित वने कुठे आहेत? दक्षिण अमेरिका खंडात। आणि लांबवर पसरलेल्या पर्वतरांगा हे दक्षिण अमेरिका खंडाची वैशिष्ट्ये आहेत। आता दक्षिण अमेरिका खंडाचा आकार कसा आहे? तर कोणासारखा आहे। आफ्रिका खंडाचा आकार त्रिकोणासारखा येतो आणि दक्षिण अमेरिका खंडाचा आकार कोणासारखा येतो? कोण, अँगल तसा। दक्षिण अमेरिका खंडाचा आकार कोणासारखा आहे? तो कोणत्या दिशेस निमुळता आहे? आता दक्षिण अमेरिका खंडाचा आकार हा कोणासारखा आहे, पण जो कोणासारखा आकार आहे म्हणजे तो कोणत्या दिशेला निमुळता आहे? तर तो दक्षिण दिशेस निमुळता आहे। दक्षिण अमेरिका खंडाच्या दक्षिणेकडे कोणते बेट आहे? दक्षिण अमेरिका खंडाच्या दक्षिणेकडे कोणते बेट आहे? तर दक्षिण अमेरिका खंडाच्या दक्षिणेकडे फॉकलँड बेटे आहेत। दक्षिण अमेरिका खंडाच्या दक्षिणेकडे कोणते बेटे आहेत? तर फॉकलँड बेटे आहेत। फॉकलँड बेटे व मुख्य भूमीच्या मधील सामुद्रधुनीचे नाव काय? फॉकलँड बेटे व मुख्य भूमीच्या मधील सामुद्रधुनीचे नाव काय? तर मॅकक्लेनची सामुद्रधुनी। दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ कोणती पर्वत श्रेणी आहे? दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्याजवळ कोणती पर्वत श्रेणी आहे? तर अँडीज पर्वत श्रेणी आहे। अँडीज पर्वतात कोणते शिखर आहे? तर अँडीज पर्वतात ॲकॉनकाग्वा हे पर्वत शिखर आहे। अँडीज पर्वतात कोणते शिखर आहे? तर ॲकॉनकाग्वा हे पर्वत शिखर आहे। गियाना पठाराच्या दक्षिणेस कोणत्या नदीचे विस्तीर्ण खोरे आहे? गियाना पठाराच्या दक्षिणेस कोणत्या नदीचे विस्तीर्ण खोरे आहे? तर ॲमेझॉन नदीचे विस्तीर्ण खोरे आहे। दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनारपट्टीवर कोणते वाळवंट आहे? दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनारपट्टीवर कोणते वाळवंट आहे? तर अटाकामाचे वाळवंट आहे। दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनारपट्टीवर अटाकामा वाळवंट आहे। पॅटेगोनियाचे पठार खंडाच्या कोणत्या भागात आहे? पॅटेगोनियाचे पठार खंडाच्या कोणत्या भागात आहे? तर दक्षिण भागात आहे। दक्षिण अमेरिका खंडाचा उत्तर भाग कोणत्या खंडात येतो? दक्षिण अमेरिका खंडाचा उत्तर भाग कोणत्या खंडात येतो? तर उष्णकटिबंधात येतो। विषुववृत्ताजवळ ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी किती पाऊस पडतो? विषुववृत्ताजवळ ॲमेझॉनच्या खोऱ्यात सरासरी किती पाऊस पडतो?
तर 2000 मिलीमीटर पाऊस पडतो. पराना पॅराग्वेच्या खोऱ्यात पर्जन्याचे प्रमाण कसे आहे? पराना पॅराग्वेच्या खोऱ्यात पर्जन्याचे प्रमाण कसे आहे? तर कमी आहे. दक्षिण अमेरिका खंडाच्या दक्षिणेकडील चिंचोळ्या भागाच्या दोन्ही बाजूंना काय आहे? दक्षिण अमेरिका खंडाच्या दक्षिणेकडील चिंचोळ्या भागाच्या दोन्ही बाजूंना काय आहे? तर समुद्रकिनारा आहे. दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात महत्त्वाची नदी कोणती? दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात महत्त्वाची नदी ॲमेझॉन नदी आहे. ॲमेझॉन नदी कोठे उगम पावती? तर ॲमेझॉन नदी ही अँडीज पर्वतात उगम पावती. महाराजा हे काय आहे? महाराजा हे काय आहे? तर महाराजा हे एक बेट आहे. दक्षिण अमेरिका खंडात किती ठिकाणी गवताळ प्रदेश आहेत? दक्षिण अमेरिका खंडात किती ठिकाणी गवताळ प्रदेश आहेत? तर 3 ठिकाणी दक्षिण अमेरिका खंडात गवताळ प्रदेश आहेत. लॅनोज, कॅम्पोज व पंपास हे काय आहेत? लॅनोज, कॅम्पोज व पंपास हे काय आहेत? तर ही दक्षिण अमेरिका खंडातील गवताळ प्रदेश आहेत. लॅनोज, कॅम्पोज व पंपास ही दक्षिण अमेरिका खंडातील 3 गवताळ प्रदेश आहेत. हजारो वर्ष जगणारे मंकी पझल हे वृक्ष कोठे आढळते? हजारो वर्ष जगणारे मंकी पझल नावाचे एक वृक्ष आहे, ते कोठे आढळते? तर ते दक्षिण अमेरिका खंडात आढळते. अँडीन कॅन्डोर हे काय आहे? अँडीन कॅन्डोर काय आहे? तर अँडीन कॅन्डोर हा एक पक्षी आहे. अँडीन कॅन्डोर सारखे पक्षी कोठे आढळतात? तर दक्षिण अमेरिका खंडात अँडीजच्या पर्वतीय प्रदेशात आढळतात. अँडीन कॅन्डोर सारखे पक्षी कोठे आढळतात? तर दक्षिण अमेरिका खंडात अँडीजच्या पर्वतीय प्रदेशात आढळतात. आणि हे पक्षी जवळजवळ खूप उंच म्हणजे 5500 मीटर उंचीपर्यंत आढळतात. सिंहासारखा दिसणारा काय आणि तो कोठे आढळतो? सिंहासारखा दिसणारा प्युमा हा दक्षिण अमेरिका खंडात आढळतो. सिंहासारखा दिसणारा काय? सिंहासारखा दिसणारा प्युमा हा दक्षिण अमेरिका खंडात आढळतो. उंटासारखा दिसणारा काय व तो कोठे आढळतो? उंटासारखा दिसणारा ग्वानाको हा दक्षिण अमेरिका खंडात आढळतो. हरणासारखा दिसणारा काय व तो कोठे आढळतो? तर हरणासारखा दिसणारा तापीर तो दक्षिण अमेरिका खंडात आढळतो. आता 3 प्राणी आहेत. सिंहासारखा दिसणारा प्युमा दक्षिण अमेरिका खंडात सापडतो. उंटासारखा दिसणारा ग्वानाको तो दक्षिण अमेरिका खंडात सापडतो. हरणासारखा दिसणारा तापीर तो कोठे आढळतो? दक्षिण अमेरिका खंडात आढळतो. दक्षिण अमेरिका खंडाच्या नद्यांमध्ये व सागरी किनारी कोणते मासे आढळतात? दक्षिण अमेरिका खंडाच्या नद्यांमध्ये व सागरी किनारी कोणते मासे आढळतात? तर पिरान्हा मासे, डॉल्फिन, लॉबस्टर, क्रोंच, कॉड, शार्क, स्क्विड इत्यादी मासे आढळतात. दक्षिण अमेरिका खंडाच्या नद्यांमध्ये व सागर किनारी पिरान्हा मासे, डॉल्फिन, लॉबस्टर, क्रोंच, कॉड, शार्क, स्क्विड इत्यादी मासे आढळतात. दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेकडील किनारे कशासाठी प्रसिद्ध आहेत? दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेकडील किनारे हे कशासाठी प्रसिद्ध आहेत? तर प्रवाळ बेटांसाठी. दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तरेकडील किनारे हे प्रवाळ बेटांसाठी प्रसिद्ध आहेत. दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्वेस कोणते महासागर आहे? दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्वेस कोणते महासागर आहे? तर अटलांटिक महासागर आहे. दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्वेस अटलांटिक महासागर आहे. दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिमेस कोणते महासागर आहे? दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिमेस पॅसिफिक महासागर आहे. स्क्विड हा काय आहे? तर स्क्विड हा माशाचा प्रकार आहे. स्क्विड हा काय आहे? तर स्क्विड हा माशाचा प्रकार आहे आणि तो दक्षिण अमेरिका खंडात सापडतो. दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिमेस कोणते महासागर आहे? तर दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिमेस पॅसिफिक महासागर आहे. स्क्विड हा काय आहे? तर स्क्विड हा माशाचा प्रकार आहे. दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्वेस कोणते महासागर आहे? तर अटलांटिक महासागर आहे. ॲमेझॉन नदी कोठे उगम पावते? तर अँडीज पर्वतात. महाराजा हे काय आहे? तर महाराजा हे एक बेट आहे. दक्षिण अमेरिका खंडात किती ठिकाणी गवताळ प्रदेश आहेत? तर 3 ठिकाणी. ते 3 ठिकाणी कुठले? लॅनोज, कॅम्पोज आणि पंपास. हजारो वर्ष जगणारे मंकी पझल हे वृक्ष कोठे आढळते? तर दक्षिण अमेरिका खंडात. आता अँडीन कॅन्डोर हे काय आहे? तर अँडीन कॉन्डोर हा एक पक्षी आहे. तो तुम्ही यूट्यूबवर सर्च करा किंवा गुगलवर सर्च करा, तुम्हाला मिळून जाईल.
आता सिंहासारखा दिसणारा प्युमा, उंटासारखा दिसणारा ग्वानाको, हरणासारखा दिसणारा तापीर हे सगळे कुठे सापडतात? दक्षिण अमेरिका खंडात. तर हे होते दक्षिण अमेरिका खंडावरील महत्त्वाचे नोट्स, पॉईंट, ऑब्जेक्टिव्ह किंवा प्रश्न उत्तरे जे काय आहेत ते. आपण जो काही जगाचा भूगोल ही 20 व्हिडिओची सिरीज पाहत आहोत आणि प्रत्येक चॅप्टर वाईज नुसार आपण व्हिडिओ टाकत आहोत. पण ह्या चॅप्टरच्या किंवा ही जी काही 20 व्हिडिओची सिरीज आहे या 20 चॅप्टरच्या नोट आपण PDF स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. पण याचं काही शुल्क आहे, याची काही प्रोसिजर आहे ते तुम्हाला फॉलो करावं लागेल. पण आता ह्या PDF का आता जे काही आपण व्हिडिओ पाहत आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण 31 प्रश्न पाहिलेले आहे आणि थोडीफार एक्स्ट्रा माहिती सुद्धा पाहिलेली आहे. पण ह्या PDF मध्ये काय आहे, प्रत्येक चॅप्टर खाली 1.5 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत एव्हाना प्रत्येक परीक्षेमध्ये ह्या इन्फॉर्मेशनमधले जेवढे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आत्ता ना आत्ता कुठं ना कुठं पडलेले आहेत. मग असे 20 चॅप्टरच्या खाली प्रत्येक चॅप्टरच्या खाली 1.5 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. मग आता हे 20 चॅप्टर संपल्यानंतर आणखीन 20 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. ती 20 पेजची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन भूगोल प्लस इतिहासमध्ये मिक्स कन्वर्ट करून केलेली आहे. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठीही आपण PDF अवेलेबल करून देत आहोत. आता ह्या PDFची प्राइस आहे फक्त आणि फक्त 51 रुपये. आता ज्यांना फ्रीमध्ये पाहिजे असेल त्यांनी ते व्हिडिओ पहा, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जाईल. पण जी काही प्रत्येक चॅप्टरच्या खाली 1.5 पेज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आणि 20 चॅप्टर संपल्यानंतरचे जे काही 20 पेज एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती व्हिडिओमध्ये मिळणार नाही. त्यासाठी ही PDF आपण देत आहोत आणि ह्या PDFची प्राइस आहे 51 रुपये. मग आता ही PDF मिळवायची कशी, तर त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसेल 89 99 65 38 15 89 99 65 38 15 आणि आणखीन एक नंबर 99 70 96 11 44. आता जी तुम्हाला 2 नंबर दिलेले आहेत त्यापैकी पहिला जो नंबर आहे 89 99 65 38 15 मोस्टली ह्याच नंबरवर तुम्ही फोनपे, गुगल पे, पेटीएम किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन फक्त 89 99 65 38 15 ह्याच नंबरवर करण्याचा प्रयत्न करा. आणि जर ह्या नंबरवर नाही झाला तर जर दुसरा नंबर दिलेला आहे 99 70 96 11 44 ह्या नंबरवर करा. जर पहिल्या नंबरवर सक्सेसफुल नाही झालं तर दुसरा नंबर ट्राय करा 99 70 96 11 44. पण मोस्टली 99% पहिला जो नंबर आहे 8999653815 त्याच्यावरच पेमेंट करा. आणि तुमची एकदा पेमेंट झाली ती पेमेंट सक्सेसफुल झालेला स्क्रीनशॉट त्याच नंबरवर पाठवा 89 99 65 38 15. तुम्ही ज्या नावाने पेमेंट केली आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. आणि तुम्हाला कोणती PDF पाहिजे, आता जगाचा भूगोल पाहिजे तर लगेच तिथं मेसेज करा जगाचा भूगोल PDF म्हणून आणि तुमची पेमेंट केलेली ती सक्सेसफुल झालेली ती सेंड करा. तुमचं नाव काय आहे ते टाका, तुम्हाला PDF मिळून जाईल. आणि हा PDF भेटल्यानंतर तुम्हाला त्या PDFचा पासवर्ड सुद्धा दिला जाईल. प्रत्येक PDFचा पासवर्ड वेगळा असेल. ज्याला PDF भेटलेली आहे त्याला पासवर्ड सुद्धा दिला जाईल. पेमेंट सक्सेसफुल झाली त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि 8999 65 38 15 89 99 65 38 15 ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा. जी PDF पाहिजे त्याचं नाव टाका जगाचा भूगोल. तुम्हाला PDF भेटेल, त्याचा पासवर्ड सुद्धा भेटेल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पैसे देऊन ही PDF घेत आहात तर ही PDF तुम्ही कुणीही दुसऱ्याला देऊ नका. फक्त ही PDF तुमच्यासाठी एकासाठी चालेल, कारण पासवर्ड टाकलेला आहे. मी तुम्हाला दिली, त्याचा पासवर्ड दिला तर ते फक्त तुम्हालाच ओपन होणार. तुम्ही दुसऱ्याला देऊ नका, कारण ते पैसे तुमचे आहेत. आता ह्या PDFची माध्यमातून तुमचा काही फायदा झाला, याच्यामध्ये नोकरी लागली तर तुम्ही दुसऱ्याला असंच फ्रीमध्ये दिलात तर तो काही त्याची पहिली पगार तुम्हाला देणार नाही. फक्त पार्टी दिली ना, पगार देणार नाही. म्हणून सांगतोय, तुम्ही पैसे देऊन PDF घेतलात ना, मग ही PDF फक्त तुमच्याजवळच राहू द्या, कुणालाही देऊ नका. इथं स्वार्थी बना, इथं जनसेवा करायला जाऊ नका. मीही जनसेवा करतोय, पण तिथं फ्रीमध्ये यूट्यूबवर अवेलेबल करून दिलेले आहेत. पण हे आत्तापासून आता वेळ कमी आहे त्यासाठी हे PDF चालू केलेली आहे. एव्हाना तुम्हाला प्रोसेस कशी आहे ते समजली असेल. स्क्रीनवर जो नंबर आहे 89 99 65 38 15 ह्या नंबरवर फोनपे, पेटीएम, जीपे काय असेल ते करा. त्याचा स्क्रीनशॉट ह्याच नंबरवर पाठवा, तुम्हाला PDF मिळून जाईल. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं फ्री आहे हो. सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही आहेत. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे, त्याला दाबायचं असतं. त्या म्हणजे लाल रंगामध्ये बटन असतं सबस्क्राईब म्हणायचं, ते दाबायचं. त्याच्यानंतरची घंटी असते
ती सुद्धा वाजवायची, कारण घंटी वाजवल्यानंतर ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायचं, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल, म्हणजे सर्वप्रथम ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील, नंतर उगाच सर्च करायची आवश्यकता लागणार नाही। आणि व्हिडिओज हे जास्तीत जास्त शेअर करा, जर तुम्हाला चांगले वाटले, त्याच्यातून तुमचा फायदा झाला तर दुसऱ्यांना फायदा करून द्या, म्हणजे तुम्हाला जर पटलं नसेल तर तुम्ही दुसऱ्यांना काय पटवून देणार, तुम्हाला आवडले तर तुम्ही दुसऱ्यांना फॉरवर्ड करा, दुसऱ्यांना शेअर करा। जसे आपल्या ग्रुपवरचे व्हिडिओ दुसरीकडे जातात किंवा दुसऱ्या ग्रुपचे व्हिडिओ आपल्याकडे येतात, तसं आपले व्हिडिओज हे सुद्धा दुसऱ्या ग्रुपवर शेअर करत जावा। म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, आणखीन काही जणांना माहिती नाही की बाबा इकडं नोट्स भेटतात, इकडं नोट्सचे व्हिडिओ आहेत, फ्रीमध्ये भेटतात, आणखीन बऱ्याच जणांना माहिती नाहीये, तर सर्वांना त्याचा फायदा करून द्या, घेऊ द्या। तर बस एवढंच सांगायचं।